वयात आलेल्या प्रत्येकाला मध्यमवर्गीयांमध्ये म्हणजे जे तरुण कॉलेज करून बाहेर पडतात किंवा मध्ये शाळा सोडून बाहेर पडतात, त्या प्रत्येकाला स्वतःच्या पोटापाण्याची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागते. काही ठिकाणी त्याला करिअर म्हणतात किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये त्याला आपण कामधंदा म्हणतो. आणि अशा प्रकारे कामधंदा करताना प्रत्येक वेळेला आर्थिक व्यवहार होत असतो. काही ना काहीतरी आर्थिक व्यवहार होतो आणि आर्थिक व्यवहारातून जर का नातेसंबंध बिघडले, तर एखाद्याला त्याचा जीव देखील गमवावा लागू शकतो. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अशीच काहीशी घटना आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याला जायचं आहे नाशिक या ठिकाणी. नाशिकमधला पंचवटी हा भाग आहे. याच्यामध्ये एक प्रशांत तोडकर नावाचा एक तरुण आहे आणि हा तरुण रिक्षा चालक म्हणून काम करतोय. याचं वय वर्ष आहे 28 आणि या संपूर्ण कुटुंबासोबत तो या भागामध्ये राहत आहे. आता हा रिक्षा चालक आहे, पण त्याची स्वतःची रिक्षा नाहीये. तर ती रिक्षा त्याने एका भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी म्हणून एका व्यक्तीकडून घेतलेली आहे आणि तो रिक्षा तो दिवसभर चालवतोय आणि मग त्याच्या कुटुंबाची गुजराण किंवा त्याचा पोटपाण्याचा त्या रिक्षेवरती चालू आहे. हा जो तरुण आहे, तो CBS स्टॉप ते पंचवटी या मार्गावरती रिक्षा चालवायचं तो काम करतोय आणि विजय नावाच्या एका व्यक्ती आहे, त्याच्या भावाची रिक्षा त्याने चालवायला घेतलेली आहे. 15 जून 2024 या दिवशी प्रशांत दिवसभर घरी होता आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला रिक्षा चालवण्यासाठी म्हणून तो बाहेर पडलेला आहे. बाहेर पडल्यानंतर काही वेळ त्याने रिक्षा चालवलेली आहे. आता रिक्षा चालक हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या रिक्षा चालवण्याचा जो टायमिंग असतो हा ठरलेला नसतो. बऱ्याच वेळेला संध्याकाळी जास्त भाडे मिळतात. त्याच्यामुळे जो पीक टायमिंग असतो यावेळेला जर का रिक्षा बाहेर काढली तर भाडं मिळण्याचा 100% चान्स असतो. त्याच्यामुळे मग अशा वेळेला शक्यतो रिक्षा चालक त्यांची जी रिक्षा आहे या नाक्यावर लावत असतात. त्यामुळे 15 जूनच्या रात्री हा रात्रभर घरी आलेला नाही आहे आणि घरी न आल्यामुळे सगळे त्याच्या घरची मंडळी चिंतेत पडलेली आहे. पण हा एक कळता मुलगा होता. याला म्हणजे हा मोठा मुलगा होता, त्याच्यामुळे घरच्यांना असं वाटलेलं आहे की एवढी काळजी करण्याची त्याची गरज नाही. याचं कारण असं होतं की एखादं लांबचं भाडं मिळालेलं असेल किंवा थोडंसं इकडे-तिकडे कुठे झालं असेल तर हा येईल, वाट बघेल म्हणून हा सगळ्यांनी त्याची वाट बघितलेली आहे. 16 जून 2024च्या दिवशी म्हसरूळ पोलिसांचा त्याच्या भावाला फोन आलाय. त्याच्या भावाचं नाव आहे योगेश आणि योगेशला पोलिसांनी सांगितलंय की अमुक-अमुक हा जो रिक्षा नंबर आहे, हा रिक्षा नंबर आणि त्या रिक्षाचा चालक हा आम्हाला सापडलेला आहे आणि या जो रिक्षा चालकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची रिक्षा देखील तिथे उभी आहे. तर तुम्ही ताबडतोब घटनास्थळावर या. आता हे सगळं ऐकून भावाला टेन्शन आलेलं आहे आणि ह्या टेन्शनमध्ये भाऊ घरातून बाहेर पडला आणि नाशिकमधला जो रासबिहारी लिंक रोड आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झालेला होता, त्या ठिकाणी भाऊ पोहोचला आहे. भावाने तात्काळ त्याच्या भावाला ओळखलंय आणि भावाचा त्या ठिकाणी मृतदेह पाहिलाय आणि त्याला ओक्साबोक्शी रडू आलेला आहे आणि आता हे सगळं बघून सगळी भांबावलेली स्थिती आहे. याला काय करावं सुचत नव्हतं. आता ही जी घटनास्थळ होतं, त्या घटनास्थळावरती दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि इतर काही चखना म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे पडलेल्या होत्या. त्याचबरोबर रक्ताने माखलेले दगड देखील तिथे पडलेले होते. या ठिकाणी मृतदेहाची ओळख पटलेली आहे. त्याचबरोबर हा खून झाला हे देखील प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी दिसत होतं. आता ह्याचा खून कोणी केला असेल किंवा याला कशासाठी मारलं गेलं असेल, हा सगळ्या पोलिसांसमोर एक प्रश्न होता. त्याच्यामुळे मग प्राथमिकरित्या पोलिसांनी त्याच्या घरच्यांची म्हणजे त्याच्या भावाची चौकशी केली, की याची कोणासोबत दुश्मनी होती का? किंवा इतर काही दुसरा अँगल होता का? या सगळ्या बाजूंचा पोलिसांनी विचार केलेला आहे आणि त्यावेळेला पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली, की हा जो प्रशांत आहे, हा ज्या व्यक्तीची रिक्षा चालवत होता, त्याच्यासोबत याचे काहीतरी भांडण होतं. आर्थिक गोष्टींवरून वाद होते. त्यामुळे मग पोलिसांनी हा जो मृतदेह आहे, हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि इथून पुढे पोलिसांनी मग फिर्याद दाखल करून घेतलेली आहे. त्याचा जो भाऊ आहे योगेश, त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर तपास काम सुरू झालंय. मग पोलिसांनी CCTVचा आधार घेतलाय आणि इतर जे तांत्रिक अभ्यास आहे, याच्या अनुषंगाने मग पोलिसांनी तपास सुरू केलाय. त्याचबरोबर याची कोणाची दुश्मनी होती का वगैरे इतर जो तपास केलेला होता, याच्यातून एक गोष्ट लक्षात आली आणि विजय आणि प्रशांत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाच झालेली होती आणि यांच्यामध्ये काही वाद झालेले होते. त्याच्यामुळे मग ह्या अँगलनी पोलिसांनी तपास सुरू केलाय, की यांच्यामधून या वादामधून काही झालेलं आहे का? यामुळे मग पोलिसांची वेगवेगळी पथकं पोलिसांनी या आरोपींच्या मागे लावलेली आहेत. तर हा जो विजय आहे,
हा कुठे गेलेला होता या या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. तर विजय हा कल्याण या ठिकाणी पळून गेलेला होता. पोलिसांच्या तपासाची सुई आता या विजयच्या मागे होती. पोलिसांना विजय हवा होता, कारण विजयसोबत या प्रशांतची चकमक झालेली होती, शाब्दिक भांडण झालेलं होतं. त्याच्यामुळे मग पोलीस विजयच्या मागावर होते आणि हा जो तांत्रिक तपास आहे किंवा मोबाईल लोकेशन आहे, या सगळ्याच्या आधारावर पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली, की विजय हा कल्याणच्या दिशेने गेलेला आहे, कल्याणमध्ये गेलेला आहे. त्यावेळेला पोलिसांचं पथक त्याच्या मागावर गेले आणि संकेत, प्रशांत, कुणाल हे देखील त्यांचे समवयी व्यावसायिक रिक्षावाले मित्र हे देखील त्याच्यासोबत होते. हे पोलिसांच्या लक्षात आले. कारण काय असतं, बऱ्याच वेळेला एखादी घटना घडते, त्यावेळेला याची जी कुणकुण असते ही इतर मंडळींना सुद्धा लागलेली असते आणि ही जी कुणकुण आहे ही पोलिसांच्या कानापर्यंत जात असते आणि त्याच्यामुळे मग पोलिसांना अशा प्रकारची नावं समजतात आणि मग पोलिसांचा जो तपास आहे अधिक प्रभावशाली होत असतो आणि अटक झाल्यानंतर मग त्यांची जी यथेच्छ चौकशी पोलिसांनी केली आणि त्याच्यातून हे सत्य बाहेर आले, की हा रिक्षाचालक प्रशांत याचा खून का केला होता आणि कशासाठी केलेला होता. तर 15 जून 2024 संध्याकाळी काही वेळ रिक्षा चालवल्यानंतर रात्रीच्या वेळेला म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला यांनी दारू पार्टी करायचं ठरवलंय आणि विजय आणि त्याचे जे 3 मित्र संकेत, प्रशांत आणि कुणाल यांच्यासोबत हा प्रशांत तोडकर हा देखील गेलेला आहे आणि रासबिहारी लिंक रोड इथे एक लॉन होतं. याच्या कडेच्या एका मोकळ्या मैदानावरती यांनी पार्टी सुरू केलेली आहे आणि पार्टीच्या दरम्यान मग ह्यांचा जो जुना वाद आहे हा उफाळून आलेला होता. मग कसं असतं, शिवीगाळ, आधी डोक्यात दारू गेलेली होती, मग शिवीगाळ, त्याच्यानंतर मग मारामारी आणि मारामारी झाल्यानंतर मग हमरी-तुमरी या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये घडून आलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग या चौघांनी मिळून या प्रशांतला खाली पाडलंय. प्रशांत दारू पिऊन इतका टल्ली झालेला होता, की त्या चौघांचा प्रतिकार करणं त्याच्याकडून शक्य नव्हतं. त्याच्यामुळे इतरत्र पडलेले दगड त्यांनी उचललेले आहेत आणि या प्रशांतच्या डोक्यात घातलेत आणि अतिरक्तस्राव होऊन त्या ठिकाणी प्रशांत जागेवरती मरण पावलेला होता आणि या चौघांनी आता मरण पावलेला बघून त्या ठिकाणाहून पळ काढलाय. काही ठिकाणी याबाबतीत दुसरी चर्चा देखील ऐकू येत होती. कारण हा प्रशांतचे इतर काही शारीरिक संबंध होते की काय किंवा अशा प्रकारचाही काही ठिकाणी कुणकुण पोलिसांच्या कानावर आलेली होती. तर हा आर्थिक वाद किंवा काही शरीर संबंध या संबंधातून हा खून झालेला असावा, असा प्राथमिकदृष्ट्या अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आपल्या भोवतीच्या अनेक घटना, अति दारू पिण्यातून शिवीगाळ, मारामारी किंवा अनैतिक संबंध अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडताना दिसतात. याबद्दल आपलं मत जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.